मला एक बिझनेस करायचा, ठीक आहे. सो मी एक ए आहे, एला बिझनेस करायचा आहे. हा बिझनेस करण्यासाठी सपोज याला 10 लाख रुपयाचं भांडवल लागतं. हे 10 लाख एकडं नाहीये, एकडं आता सध्या फक्त 2 लाख रुपये आहे. ओके, फक्त 2 लाख रुपये. एकडं काय पर्याय आहेत सांगा मला. एकडं दोन पर्याय आहेत. एक, तो बँकेत जाऊन 8 लाखाचं लोन घेऊ शकतो. आणि दुसरा, तो ओळखीचे वगैरे जे नातेवाईक आहेत त्यांना बिझनेस मध्ये हिस्सेदार करून त्यांच्याकडून 8 लाख रुपये घेऊ शकतो. तर हा ए त्याच्या मित्रांकडे गेला, त्याच्या नातेवाईकांकडे गेला आणि त्यांना म्हटले की चला आपण मिळून बिझनेस करू. तुम्ही सगळे लोक मला 50-50 हजार रुपये द्या. ठीक आहे, तुम्ही मला 50-50 हजार रुपये द्या आणि त्या बदल्यात माझ्या बिझनेसमध्ये जे काही प्रॉफिट होईल त्याच्यामध्ये मी तुम्हाला हिस्सा देईल. प्रॉफिट झाला तरी तुमचा हिस्सा तुम्हाला मिळणार, लॉस झाला तरी तो तुम्ही बेअर करायचा. तो असे याचे 15-16 नातेवाईक तयार झाले. या 16 लोकांनी याला 8 लाख रुपये दिले. ठीक आहे. तो आता हे ज्या 16 लोकांना यांना जे छोटा छोटा त्याच्या प्रॉफिट मधला हिस्सा देणार याला काय म्हणतात, इज कॉल्ड ॲज अ शेअर, हिस्सा. बरोबर आहे. आता टोटल बिझनेसचे हिस्से किती होतील सांगा. बिझनेसची कमाई, सॉरी, बिझनेससाठी टोटल लागणार होते 10 लाख. ठीक आहे, 2 लाख याचे स्वतःचे होते. 16 लोकांनी 50-50 हजार देऊन 8 लाख रुपये दिले. आणि हा म्हणजे 16 एक 17 लोक आले. पण 17 लोकांना सारखा हिस्सा मिळेल का मग? सारखा हिस्सा मिळेल का? नाही ना. यांनी तर 2 लाख रुपये लावले ना बॉस. यांनी 50-50 हजार रुपये लावले. तर आपण काय करणार, टोटल डिवायडेड बाय ज्यांना जेवढा आलाय त्याचं पर्सेंटेज येणार. बरोबर, 50 हजारामध्ये समजा आता याने 50 हजार लावले, भागिले टोटल किती लागत होते मला, 10 लाख, आणि 50 हजार लावले इंटू 100. एवढ्या टक्क्याचा शेअर या 16 लोकांना मिळणार प्रत्येकाला. किती झाला हा सांगा बरं. 1/20, 20:5. 5% या प्रत्येकाला, एकेकाला हिस्सा मिळणार. 5% या प्रत्येकाला मिळणार आणि एकट्या एचे 20% हिस्सा राहणार. शेअर म्हणजे एखाद्या बिझनेस मध्ये आपण जो हिस्सा घेतोय त्याला शेअर म्हणतात. तो किती असतो, त्या बिझनेसच्या टोटल लागणाऱ्या रकमेमध्ये मी किती कॉन्ट्रीब्युट केलं त्याच्या टक्क्यानुसार माझा शेअर येतो. ठीक आहे. ओके, चल, ठीक आहे. आपण एक बिझनेस सुरू केला. ठीक आहे. सो 50 हजार रुपये जे तुम्हाला लोकांनी लावले होते, हे आता असं झालं की तुम्हाला दरवर्षी जो प्रॉफिटचा हिस्सा आहे तोच 50 हजार मिळायला लागला. ठीक आहे. पण आता काही कारणास्तव, समजा जरे सर हे जे काही तुम्हाला 50 हजारचे तुम्ही मला 5% शेअर्स दिले होते हे मला आता नकोय, याचे मला काय ते पैसे द्या. ठीक आहे. आता हे काय करू राहिले देशपांडे सर, तो आता हे स्वतःचा शेअर जो आहे तो सेल करू राहिले. ठीक आहे. आता ही आपली कंपनी छोटी आहे, आपल्या कंपनीमध्ये फक्त 17 लोक होते, आपण आपापसात सेटल करू शकतो. पण रिलायन्स असेल, टाटा असतील, इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, इथे 2 करोड 3 करोड शेअर होल्डर्स असतात. मग हा प्रत्येक जण दुसऱ्याला शोधत बसणार का, अरे तुझ्याकडे इन्फोसिसचा शेअर आहे का, तर तू घे माझे आणि मला पैसे दे. नाही. सो एक मेकॅनिझम असावं, एक संस्था असावी, किंवा एक काय म्हणू आपण, प्रोसेस असावी, यासाठी म्हणून मग लोकांनी एक शेअर मार्केटची निर्मिती केली की बाबा जिथे लोक येऊन विचारू शकतात की हा हिस्सा आहे या कंपनीचा आहे, मला विकायचा आहे, कोणी घेईल का. ठीक आहे. जसं तुम्हाला सगळ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती माहिती आहे, ज्याला आपण आडते बाजार वगैरे असं नाव म्हणतो. ही पूर्ण तालुक्यातले शेतकरी त्यांचा पूर्ण शेतातला माल घेऊन तिथे येतात. बरोबर आहे. आता काही टनामध्ये त्यांचे कांदे असतात, शेकडो क्विंटल गहू वगैरे असतात, ते काही 1-1, 2-2 किलो नाही विकू शकत. सो आडते बाजारात किंवा त्या बाजार समितीमध्ये एक स्ट्रक्चर बनवलंय की ज्याला घ्यायचं तो तिथे येऊन घेऊ शकतो. सेम वे शेअर मार्केट मध्ये शेअर्सची खरेदी विक्री होते. ठीक आहे. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या पार्टीज येतात, बायर्स येतात, ज्याला शेअर तुमचा घ्यायचा आहे, विकणारा असतो, त्याच्यामध्ये एक सुपरवायझरी असतो, बॉडी असते, स्टॅच्युटरी बॉडी ज्याला आपण सेबी म्हणतो. वेगवेगळे दलाल असतात, जसं आडते बाजारात असतात, किंवा जमीन प्लॉट खरेदी करायला मध्ये एजंट असतात, तसे दलाल असतात, त्यांना आपण स्टॉक ब्रोकर म्हणतो. ठीक आहे. तुमच्या ज्या काही शेअर्स खरेदी विक्री केल्यावर तिथे ठेवले जातात त्याला डिपॉझिटरी म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये भरपूर पार्टिसिपेंट्स येतात.
समजलं सगळ्यांना शेअर मार्केट म्हणजे काय? ओके. बेसिकली दोन टाईपचे मार्केट असतात, एक प्रायमरी मार्केट आणि एक सेकंडरी मार्केट. प्रायमरी मार्केट म्हणजे ज्यावेळेस कंपनी, ठीक आहे, कंपनी डायरेक्ट पब्लिकला शेअर विकते, आधी मध्ये कोणी नसतो. ठीक आहे, डायरेक्ट कंपनी पब्लिकला शेअर विकते फर्स्ट टाइम त्यांच्या त्याच्यात, त्याला आपण म्हणतो प्रायमरी मार्केट. उदाहरणार्थ, आता झोमॅटोचा आयपीओ आलता, पेटीएमचा आयपीओ आलता, हे शब्द तुम्ही भरपूर वेळा ऐकले असतील. वारी इंजिनियर्स किंवा हे कंपन्यांचे आयपीओ येतात. याचा अर्थ ही कंपनी त्यांच्या शेअर्स जे ऑलरेडी त्यांच्याकडे आहे त्यातला काही हिस्सा फर्स्ट टाइम पब्लिकला देते आणि त्यातून आपला बिझनेस वाढवण्यासाठी किंवा त्यांचे जे काही पर्पज असतील त्यासाठी पैसा उभा करतात. याला म्हणतात प्रायमरी मार्केट. ओके, आय होप सगळ्यांना समजलं असेल. सेकंडरी मार्केट म्हणजे काय? आता देशपांडे सरांनी घेतलं, प्रियंका मॅडमनी घेतलं, ठीक आहे, त्याच्यानंतर मी घेतलं, कार्ला सरांनी घेतलं, त्याच्यानंतर अमित सरांनी घेतलं, सगळ्यांनी, सुरेंद्र सरांनी, सगळ्यांनी आपण या कंपनीचे शेअर्स विकत घेतले. आणि आता आपण ज्यावेळेस पब्लिक टू पब्लिक डिलिंग करतो, ठीक आहे, म्हणजे सुरेंद्र सरांचा त्यांनी विकला देशपांडे सरांना, देशपांडे सरांनी त्यांचं विकले प्रियंका मॅडमला, प्रियंका मॅडम या सगळ्यांना मी विकले. ठीक आहे, तर ही डिलिंग कुणामध्ये चालू आहे? याच्यात कंपनीचा काही संबंध आहे का? सांगा मला, याच्यामध्ये कंपनीचा काही संबंध आलाय का? बरोबर आहे रवी सर, याच्यामध्ये काही कंपनीचा संबंध आला? हे जे डील झाले हे डायरेक्ट आपण पब्लिकनी एकमेकात डील केलं ना, भाई तुला घ्यायचं आहे का माझ्याकडून घे, मला तुझ्याकडून घ्यायचं आहे का, ओके मी घेतो, एवढ्याला द्यायला तयार आहे का, ठीक. सो आपण पब्लिक टू पब्लिक डिलिंग केली. सो हे विदाउट कंपनी इन्व्हॉल्वमेंट जे मार्केट असतं, ज्याच्यात कंपनीचा काही फारसा भाग नसतो, जिथे कोणी पण येऊ शकतं, कोणी पण विकू शकतं, कोणी विकत घेऊ शकतं, त्या मार्केटला म्हणतात सेकंडरी मार्केट. आता आपण जे स्टॉक मार्केटमध्ये मेजॉरिटी पैसे लावतो ते मला सांगा, आपण कुठे लावतो? प्रायमरी मध्ये लावतो का सेकंडरी मध्ये? आपण जे ट्रेडिंग करतोय, इन्व्हेस्टमेंट करतोय, हे सगळं कुठं करतो आपण? ऑलवेज सेकंडरी मार्केटमध्ये आपण करतो. ठीक आहे, बरं. सो आता आपण स्टॉक म्हणजे काय बघितलं, स्टॉक मार्केट बघितलं, त्याच्यातले पार्टिसिपेंट्स बघितले, कोण कोण असतं? ट्रेडर्स, इन्व्हेस्टर्स असतात, स्टॅच्युटरी बॉडी सेबी सारखी असते, मध्ये स्टॉक ब्रोकर्स असतात, डिपॉझिटरी असतात. प्रायमरी मार्केट बघितलं, सेकंडरी मार्केट बघितलं. एक मार्केट प्लेयर्स, मार्केटमध्ये फक्त तुम्ही आणि मीच आहे का? सेकंडरी मार्केटमध्ये फक्त रवी सर, कार्ला सर, असे 10-15 मोजकेच लोक आहेत का? नाही. तर भारतामध्ये जेवढी पब्लिक आहे, ज्यांनी डीमॅट अकाउंट ओपन केले आणि ज्यांच्याकडे थोडेफार पैसे आहेत, सो टू बी प्रिसाइज बाबा, आपण लेस दॅन 1 करोड ज्यांच्याकडे पैसा स्टॉक मार्केटमध्ये लावलाय, ठीक आहे, ज्यांनी 1 करोड रुपयापेक्षा कमी पैसा लावलाय, त्यांना आपण रिटेलर्स म्हणतो. म्हणजे तुमच्यासारखे माझ्यासारखे जे लोक आहेत ज्यांनी शेअर मार्केटमध्ये 1 करोडपेक्षा कमी पैसे लावलेले आहेत, त्यांना आपण रिटेलर म्हणतो. इंडिव्हिज्युअल्स, ठीक आहे, वैयक्तिक लोक. आता काही लोक असतात जे खूप पैसेवाले असतात, ते 1 करोड, 10 करोड, 20 करोड असा मोठा पैसा लावतात, तर त्यांना हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स म्हणतात. समजा आता भविष्यात 5 वर्षांनी माझ्याकडे 10 करोड झाले, तर मी रिटेलर राहील का HNI राहील? कमेंट करून सांगा बरं. समजा 2030 मध्ये माझा पोर्टफोलिओ 10 करोडचा झाला, मी एकटाच आहे, पण मी आता रिटेलर राहिलो का HNI झालो? मी आता HNI झालो. ठीक आहे, तर हा फरक आहे. मोठ्या पैशावाले लोक HNI मध्ये येतात, कमी पैशावाले लोक रिटेलर मध्ये येतात. बरं, आता समजा मी अमेरिकेत सेटल आहे, ठीक आहे, माझे काही मित्र US मध्ये जॉब करतात, त्यांना भारतात पैसा लावायचा, पण त्यांनी तिकडची सिटिझनशिप घेऊन ठेवली, त्याच्यामुळे त्यांना आता इकडे डिमॅट उघडता येत. किंवा अमेरिकेतला एखादा माणूस आहे, त्याला वाटतं यार चला भारतात ग्रोथ चांगली आहे, इकडे पैसा लाव, पण त्यांना डायरेक्ट इथे डिमॅट खोलून पैसा लावता येतो. मग ते त्यांच्याकडच्या म्युच्युअल फंड मध्ये किंवा त्यांच्याकडचे जे मोठे फंड हाऊसेस आहेत, बँक आहेत, ज्याला आपण इन्व्हेस्टमेंट बँकर्स वगैरे म्हणतो, ठीक आहे, त्यांच्या थ्रू भारतामध्ये इन्व्हेस्ट करतात. सो जे भारत सोडून दुसऱ्या देशातून आलेले संस्थागत निवेशक आहेत, ठीक आहे, म्हणजे दुसऱ्या देशातले म्युच्युअल फंड, दुसऱ्या देशातल्या बँका, दुसऱ्या देशातले खूप मोठ्या पैशावाले लोक, यांना फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, शॉर्ट फॉर्म FII असं म्हणतात. ठीक आहे, तर आता मला सांगा, बँक ऑफ अमेरिका, गोल्डमन सॅक्स, JP मॉर्गन, सिटी बँक ग्रुप, हे काय झालं?
हे FIIs आहेत. ठीक आहे, ब्लॅकस्टोन, ब्लॅक रॉक, हे जे काही आहेत हे FIIs आहेत, दुसऱ्या देशातून आलेल्या कंपन्या किंवा म्युच्युअल फंड किंवा मोठे पैशावाले लोक आहेत जे भारतात पैसा लावतात. ठीक आहे. बर. DIIs, आता भारतात सुद्धा प्रत्येकाला माझ्यासारखा रिकाम टेकडा माणूस कोणी असेल जो दिवसभर स्टॉक मार्केट येते स्टॉक मार्केटच करतोय असं तर नाहीये. बरोबर आहे. तो काही लोक कामधंद्यावाले आहेत. मी रिकाम टेकडा म्हणजे सगळी दुनिया नाही मोकळी. तो मग त्यांना पैसे स्वतः इन्व्हेस्ट कसे करायचे कुठे करायचे समजत नाही. सो ते भारतातल्या बँका भारतातले म्युच्युअल फंड यांना मानतात की सर हे पैसे धरा आमचे आणि इन्व्हेस्ट करा. मोठ्या बँका आहेत म्युच्युअल फंड आहेत त्यांना आपण DIIs. मी स्वतः कंपनीचा मालक आहे. ठीक आहे. आणि मला आता वाटू राहिलं यार खूप माझ्या कंपनीने ग्रोथ केली आहे, आता मला काम नाही करायचं, खूप काम केलं मी, आता मला रिटायर होऊन थोडंसं रिलॅक्स राहायचंय, तर चला माझा कंपनीचा काही हिस्सा लोकांना विकून टाक. ते पण करू शकतो ना मी, का नाही कंपनीच्या मालकाला त्याचा हिस्सा विकणं अलाउड नाहीये? अलाउड आहे. ठीक आहे. सो मी खूप काम केलं, 25 ते 45 50 वयापर्यंत खूप काम केलं. माझ्या कंपनीचा टर्नओव्हर मी 10 करोड वरून 10,000 करोड वर नेला. आता मी म्हंटल पास झालं, मला आता रिटायर लाईफ व्हायचं. तर तो प्रमोटर पण त्याचा स्टेप लोकांना विकू शकतो, त्याच्या नातेवाईकांना विकू शकतो, कंपनीतल्या दुसऱ्या लोकांना विकू शकतो. ठीक आहे. सो प्रमोटर सुद्धा एक मार्केट प्लेअर आहे. इव्हन समजा प्रमोटरला वाटतं की नाही यार माझी कंपनी अजून ग्रो करणार आहे, हिचं सगळं प्रॉफिट मलाच पाहिजे, तर तो बाकीच्या लोकांकडनं शेअर्स विकत पण घेऊ शकतो. बरोबर आहे, ज्याला बायबॅक असं म्हणतात. की प्रमोटरला जर वाटतं की नाही यार माझ्या कंपनीचं बिझनेस रात दुगना म्हणजे मल्टिपल स्पीडनी ग्रो करतोय, याचा हिस्सा या बाकीच्या लोकांना कशाला द्यायचा प्रॉफिटमध्ये, तो प्रमोटर यांच्याकडून पण शेअर्स बाय करू शकतो. ठीक आहे. सो मार्केटमध्ये प्रोमोटर, DIIs, FIIs, HNIs, रिटेलर हे मेन ट्रेडिंग करणारी लोक आहेत. ओके. बर. आता मार्केटचे सेगमेंट, मार्केटमध्ये फक्त शेअर्सच ट्रेड होतात का? यस. आपण जे स्टॉक मार्केट किंवा मार्केट मार्केट म्हणतो याच्यात फक्त शेअर्सच ट्रेड होतात? नाही. हा त्याचा एक भाग आहे. ठीक आहे. हा एक भाग आहे. कॅश मार्केट मध्ये शेअर्स ट्रेड होतात. ठीक आहे. शेअर्स ट्रेड होतात. म्हणजे मी टाटा मोटर्सचे 10 शेअर्स घेतले, ते मी माझ्या पुढे नातवांसाठी ठेवून दिले. मी रिलायन्सचे घेतले, विकले. हे जे काही मी करतोय हे सगळं असतं कॅश मार्केट. सो जे आपण शेअर्स मध्ये डिलिंग करतो ते आलं कॅश मार्केट. त्याच्यानंतर तुम्ही फ्युचर अँड ऑप्शन हे नाव ऐकलं असेल, कमोडिटीज हे नाव ऐकलं असेल. बरोबर आहे. क्रूड ऑइल, नॅचरल गॅस, निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, सेन्सेक्स, फ्युचर, ऑप्शन, हे जे काही नावं ऐकलं असतील हे नावं येतात डेरिव्हेटिव्ह मार्केट. म्हणजे याच्यात माझ्या हातात कोणती वस्तू नाही मिळत, त्या वस्तूची किंमत वाढणार आहे की खाली पडणार आहे याच्यावर मी ट्रेडिंग करत असतो. ठीक आहे. सो इट इज काइंड ऑफ स्पेक्युलेटिव्ह बिझनेस. म्हणजे या कॅश मार्केट मधल्या गोष्टींची किंमत वाढणार आहे का पडणार आहे याचा मी फक्त प्रिडिक्शन करून अनालिसिस करून इथे डेरिव्हेटिव्ह मध्ये ट्रेड करत असतो. आणि तिसरं येतं डेप्ट किंवा मनी मार्केट. ठीक आहे. सो आता मोठ्या कंपन्या आहेत समजा ज्यांना स्वतःचा स्टेक विकायचा नाही, मग ते काय म्हणतात पब्लिकला की तुम्ही आम्हाला पैसे द्या, आम्ही तुम्हाला 9% व्याजाने 5 वर्षांनी परत करू. गव्हर्नमेंटला पैसा पाहिजे बजेटसाठी वगैरे, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी. गव्हर्नमेंट कुठून उचलतं? गव्हर्नमेंट शेअर्स विकतं का आपल्याला? तुम्ही कधी बघितलंय का? महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे शेअर्स, तमिळनाडू गव्हर्नमेंटचे शेअर्स नाही. हे गव्हर्नमेंट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल हे बॉन्ड्स इश्यू करतात. RBI जे असेल हे गव्हर्नमेंटसाठी बॉन्ड्स इश्यू करतात. मोठ्या काही कंपन्या असतील ज्या PSU कंपन्या आहेत, मोस्टली नवरत्न महारत्न ज्या कंपन्या आहेत, या कंपन्या पण काय करतात मोस्टली बॉन्ड्स इश्यू करतात. की भाई तुम्ही आम्हाला, आता गव्हर्नमेंटचा जो मला वाटतं 20 वर्षाचा बॉन्ड आहे तो तुम्हाला 6% भेटतो. म्हणजे जर तुम्ही गव्हर्नमेंटला 1 लाख रुपये दिले तर गव्हर्नमेंट दरवर्षी तुम्हाला 6% व्याज पे करेल, 20व्या वर्षी तुम्हाला तुमचं मुद्दल परत करेल. हेच जर तुम्ही मला वाटतं 3 वर्षासाठी गेले तर आता गव्हर्नमेंटचा व्याज असेल 7 किंवा 7.2%. तर याच्यामध्ये पण ट्रेडिंग होते. आता भारत बॉन्ड ETF म्हणून एक बॉन्ड्स आहे किंवा भरपूर कंपन्यांचे बॉन्ड्स लिस्टेड असतात, तुम्ही बॉन्ड्स पण विकत घेऊ शकता. ठीक आहे. समजलं? सो शेअर मार्केटमध्ये फक्त आणि फक्त शेअर्स असतात का? यस, प्लीज कमेंट.
शेअर मार्केटमध्ये फक्त आणि फक्त शेअर्स असतात का? नाही. हा तो त्याचा एक भाग आहे. जगामध्ये सगळ्यात मोठं मार्केट कोणतं आहे? जगामध्ये सगळ्यात मोठं मार्केट आहे मनी मार्केट. ठीक आहे. मनी मार्केट नंतर मोठं मार्केट येतं कमोडिटीज अँड डेरिव्हेटिव्हचं कंबाईन. आणि कॅश मार्केट 3 नंबरला येतं, ज्याच्यात डायरेक्ट आपण कंपनीचे हे बाय करतो, बाय टर्न ओव्हर साईज आणि टोटल ह्याच्यानुसार. ठीक आहे. तर हे 3 हिस्से मार्केटचे असतात, ज्याला आपण काय म्हणतो? मार्केट सेगमेंट. ओके. आयपीओ. तो जसं आपण मगाशी बघितलं, प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट. So, एखादी कंपनी प्रायमरी मार्केटमध्ये ज्या फर्स्ट टाइम येते आणि स्वतःचे शेअर्स विकते, त्याला काय म्हटलं जातं? इनिशियल पब्लिक ऑफरिंग. याचा शॉर्ट फॉर्म आहे आयपीओ. ओके. तर आता एखादी कंपनी समजा आता नॅशनल स्टॉक एक्सचेंज सध्या लिस्टेड नाहीये, पण ते आयपीओ आणायच्या तयारीत आहे. मग ज्यावेळेस मला वाटतं अरे चांगली कंपनी यार, याच्या आधी शेअर मार्केटमध्ये नव्हते, तर या गोष्टी ज्यावेळेस आपण बघू की अरे ही नवीन कंपनी येऊ राहिली बरं का, तर तुम्ही तिचा मग आयपीओ ला अप्लाय करू शकता. आता आयपीओ तुम्हाला तुमच्या ब्रोकरच्या ऍपमध्ये एक वेगळं सेगमेंट असतं, तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन चेकआउट करू शकता की सध्या कोणते आयपीओ चालू आहे, ही कंपनी चांगली आहे का. ठीक आहे. आता मला सांगा, एलजी कंपनी, तिथे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स आपण वापरतो, पण सध्या मला एलजी कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करता येतंय का? यस. एलजीचा मी फ्रीज वापरतोय, एलजीचा वॉशिंग मशीन वापरतोय, एलजीचा टीव्ही वापरतोय, एलजीची इस्त्री कुकर काय असेल नसेल ते सगळं वापरतोय, पण एलजीचा शेअरच नाहीये. पण जर एलजी म्हटली की नाही आम्हाला भारतात आमचे शेअर्स विकायचेत लोकांना, तर ते कशा थ्रू विकतील? फटाफट कमेंट करा. एलजी कंपनी जर म्हटली की नाही बाबा, मला वाटतं की भारतातल्या लोकांनी पण आम्हाला पैसे द्यावे, तर त्याला म्हणतात आयपीओ, इनिशियल पब्लिक ऑफरिंग. ठीक आहे. सो कोणतीही कंपनी जी सध्या स्टॉक मार्केटमध्ये नाहीये आणि फर्स्ट टाइम येऊन पब्लिकला शेअर विकते, फर्स्ट टाइम, त्याला म्हणतात आयपीओ. बर. समजा आता आपण असं पकडू की रिलायन्सचे शेअर्स ऑलरेडी लिस्टेड आहे. ठीक आहे. रिलायन्सचे शेअर ऑलरेडी लिस्टेड आहे, त्यांचा आयपीओ येऊन भरपूर वर्ष झालं, पण त्यांना पब्लिकला अजून शेअर्स विकायचे आणि त्यांनी ते विकायला काढले, तर त्याला आयपीओ म्हणणार का? कंपनी आहे, डायरेक्ट पब्लिकला विकू राहिली आहे, फर्स्ट टाइम विकतीये का? नाही. ऑलरेडी त्यांनी फर्स्ट टाइम विकून झालंय, फर्स्ट टाइम ज्या वेळेस विकते त्याच वेळेस त्याला फक्त आयपीओ म्हणतात. दुसऱ्यांदा जर ती पब्लिकला विकायला आली तर त्याला एफपीओ म्हणतात, फॉलो ऑन पब्लिक ऑफर. क्रिकेटमध्ये जसं असतं ना बाबा, तुम्ही कमी रन केले परत बॅटिंगला या, त्याला आपण फॉलो ऑन म्हणतो. तसं कंपनीला वाटलं की अरे मी यार आयपीओ मध्ये लोकांना कमी शेअर्स विकले, जास्त विकायला पाहिजे, आता परत विक, तर त्याला काय म्हणू आपण? फॉलो ऑन पब्लिक ऑफर. क्लिअर आहे? दोन्ही मधला फरक समजला? आयपीओ म्हणजे कोणतीही कंपनी फर्स्ट टाइम ज्यावेळेस पब्लिकला शेअर देते, आणि फॉलो ऑन म्हणजे नंतर परत दुसऱ्यांदा वगैरे ज्यावेळेस वाटत एक्स्ट्रा विकायला काढते, त्याला फॉलो ऑन पब्लिक ऑफर. ओके.